कारण असं आहे की आपण मधात जो तुमचा मी इंटरव्ह्यू लावला होता ऑटो ड्रायव्हर जेव्हा व्हायरल होतो तर तो लोकांना खूप पसंत पडत आहे आणि मला भरपूर लोकांच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद मिळत आहे त्या व्हिडिओला. त्यांचं म्हणणं आहे की एक अशिक्षित व्यक्ती जो व्यवसाय ऑटोचा करतो आणि त्यातही आपलं घर सांभाळून आपल्या कुटुंबाला चालवतो आणि आपली कला पण जोपासतो. तर याकरता मला मुंबई, पुणे, कोल्हापूर, आमच्या इकडे गोंदिया अशा बऱ्याच ठिकाणावर मला फोन पण आले आणि त्यांचं असं म्हणणं पडलं की आम्हाला या म्हणजे त्यांना इंटरेस्ट आहे त्या गोष्टीत लोकांना. तर त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या कार्यक्रमात तुम्ही जो कार्यक्रम घेतला होता अल्लाह बहुत बडा आहे ही जी क्लिप केली त्यात काही तर कलाकारही असतो ना आणखी. हो सर. हां तर त्यांना त्यांच्याबद्दलही थोडी माहिती आपण द्याल याकरता मी तुम्हाला मी थोडसा चुकलो होतो. अच्छा त्याच्यामुळे काही सांगू शकलो नाही मी. हां म्हणजे तुम्हाला विचारण्यात शकलो नाही. अच्छा तर सुरुवात आपण इथून करूया की ज्या वेळेस तुम्हाला पहिला समजा एक ओळखी कशी झाली कोणाशी शिंदे बाबा तर तुम्हाला मिळालेच. हो आनंद शिंदे बाबा जे आहेत हो तर त्यांची टीम आलेली होती इथं. अच्छा यवतमाळ करता. हो ते पिक्चर बनवणं करता. हां सिनेमा बनवत होते. तेवढं काय मला माहिती नव्हतं. नंतर माहिती पडलं मला. हां तर मला त्यानं मी रिक्षा चालवताना मला हात दाखवला. अच्छा आणि ते म्हणालेत मला की बाबा माझ्या रूमला जायचं आहे, भाडं किती घेशील. मी त्यांना भाडं वगैरे सांगितलं आणि त्यांचं लगेज वगैरे होतं ते घेऊन चालला गेलो. सोडून दिलं. हां सोडून दिलं. मग त्यांच्या फार गर्दी होती सर. गर्दी होती त्यांच्याकडे लोक होते खूप. म्हणजे टीम असेल ना त्यांची. हां टीम. तर मी एकाला विचारलं बरं एवढी हिंमत करून का सर कोण आहेत त्या टोपीवाले. तर ते म्हणाले डायरेक्टर आहे. मी अचूकत पडलो. डायरेक्टर म्हटलं सर मग कशाला आले तिथं. त्यांचं म्हणणं पडलं बा पिक्चर बनवायचं आहे मला मराठी. अरे म्हणजे यवतमाळमध्ये. अच्छा म्हणलं खूप छान. थोडं विचारलं मी त्यांना. मग त्यानं माझा नंबर घेतला. अच्छा तुमचा त्यांनी नंबर घेतला. माझा नंबर घेतला आणि ते म्हणालेच मला का बा पुन्हा येऊ शकशील का. अच्छा मग तर तुम्ही सांगितलं होतं का त्यांना की मी कलाकार आहे म्हणून. नाही सर. मग त्यांनी तुमचा नंबर का घेतला. रिक्षा करतात. हां म्हणजे त्यांच्याकडे जे लगेज होतं ते परत नेण्यासाठी तुमचा नंबर घेतला. या कुठं जायचंय आम्हाला. हां कुठे यायचं. म्हणजे तुम्ही यवतमाळचे लोकल आहात आणि तुम्हाला सगळी माहिती आहे त्याकरता तुमचा त्यांनी नंबर घेतला. अच्छा तर ते झालं सर. मग 4-5 दिवस असं लोटून गेले आमचे. हां त्यांना भाडं नेता येता. हा म्हणजे चांगला परिचय झाला आमचा. चांगला परिचय झाला. मग तसंच त्यांच्यासोबत होता एक राज जाधव म्हणून. अच्छा ज्यांनी तुमची ती क्लिप बनवली. अच्छा अल्लाह बहुत बडा आहे जे दिग्दर्शक आहेत ते राज जाधव. हां ते त्यांच्याकडे कॅमेरा वगैरे होता. हो तर मी त्याला असंच म्हटलं सर म्हटलं मला एक गाणं बनवायचं आहे सर म्हटलं. अच्छा तुम्ही स्वयं होऊन त्यांना म्हणाले मला एक गाणं बनवायचं आहे. अच्छा मला गाणं बनवायचं आहे सर म्हटलं. नाही सॉरी त्यानं म्हटलं तू काय काम करतोस. मी म्हटलं ऑटो चालवतो सर म्हटलं. मी ऑटो चालवतोय. तर म्हणे तुला ॲक्टिंग वगैरे येतो का. अच्छा त्यांनी तुम्हाला विचारलं. नाही विचारलं सर. म्हणलं ॲक्टिंग तर खूप करू शकतो सर म्हटलं मी पण माझी ते परिस्थिती नाही सर म्हटलं. ते नाही ना म्हणे. ठीक आहे ना म्हणे इथं परिस्थितीचं काही नाही म्हणे. आम्हाला चांगलं कॅरेक्टर वाटलं म्हणे तर आम्ही त्यांना चान्स देतो. चान्स देतो. म्हणलं ठीक आहे. तर तशी त्या बाबाकडून राज जाधवची ओळख झाली माझी. बाबा शिंदेच्या आनंद शिंदे बाबा जे आहेत त्यांच्याशी राज जाधवची ओळख झाली माझी. अच्छा त्यांच्या मार्फत राज जाधवची भेट झाली. राज जाधव मार्फत निखिल शिंदे आहेत. निखिल सावंत. हां
अच्छा, हे कोण आहे? हे म्हणजे टीम मध्ये काय वर्क करतात? त्यांच्याकडेच आहे. हो, तर ते काय डायरेक्टर आहेत? डायरेक्टर वगैरे आहेत ना ते. हो का? हा. आणि काय पिक्चर शूट वगैरे करतात? पिक्चर शूट वगैरे करतात ते, मेकअप वगैरे करतात ते. अच्छा, मेकअप आर्टिस्ट आहेत सगळंच. हा, टोटल करतात. म्हणजे एकंदरीत समजा पूर्ण दिग्दर्शक ते करतात, आहे ना? ठीक आहे. अच्छा, मला त्याने सांगितलं मग इथं असं करायचं, तिथं तसं करायचं, इथं म्हणजे सीन समजवत होते तुम्हाला? समजवलं असेल त्याने मला. तर मग ते एक कादर खानचं गाणं जे आहे जितेंद्रच्या पिक्चर. हो, जितेंद्र बरोबर आहे. क्या अल्लाह बहुत बडा आहे. हो, ते मग गाणं बनवलं सर. अच्छा, मग ते जेव्हा तुम्ही ते गाणं बनवत होता तर हे गाणं एका दिवसात तर झालं नसेल ना? नाही सर, त्याला 2-4 दिवस लागले सर मला. ठीक आहे ना, म्हणजे 2-4 दिवस तुम्हाला साधारणतः 4 दिवस लागले, नाही का? मग त्या 4 दिवस तुम्ही सगळे एकमेकांच्या सानिध्यातच होता. हो हो सर. मग तिथला तुमचा अनुभव कसा आहे सर? त्या 4 दिवसाचा त्यांच्यासोबत जी टीम वर्क करत होते ते लोक? मला तर खूप छान वाटत होतं सर. अच्छा, माझ्या जिंदगीचं स्वप्न असं पूर्ण होत आहे. हा हा, असं वाटायला लागलं. खूप आनंद होत होता? आनंद खूप होत होता मला. अच्छा, तर मला असे लोक भेटलेत आणि आज मी कुठं जाऊ नव्हतो शकत, पण आज यांच्यामुळं मी बाहेर निघालो. अच्छा, पण मग त्या 4 दिवसामध्ये तुम्हाला जसं काही खाण्यापिण्याचं असेल, काही मौज मस्ती केली तुम्ही? म्हणजे असं खूप असा जसं आता सिनेमामध्ये जसं दाखवतात हा, की एखादा हिरव्यागार वातावरणात गेला आणि मनसोक्तपणे फिरत आहात, हसत आहात, खेळत आहात, तर असं काही झालं असेल ना तुमच्यासोबत? खूप आनंद होईल सर त्या टायमाला मला. अच्छा, मग ते जंगलात जेवण करणं कसं काय खात होता तुम्ही? म्हणजे काय न्यायचं काय, डब्बे वगैरे नेत होता का? नाही सर, आमचं ते पार्सल येत. अच्छा, पार्सल होती का? पार्सल बोलू. आम्ही सगळं मिळून मग असं बसायचं. हा, म्हणजे ते टाकून बरं. मग तिथं थंड गार सावलीला वा, असं मग जेवण वगैरे करायचं. वा वा. हा, तसे खूप मग म्हणजे निसर्गरम्य वातावरणात तुम्ही. मग मला खूप आनंद वाटायला लागला. मी म्हणलं आज हे एवढा चान्स म्हणलं मी यांच्याकडून भेटलेला आहे भावा म्हटलं. म्हणजे हे तुमचं भाग्य म्हणा. हा, भाग्य आहे सर की तुम्हाला आनंदबाबा शिंदे मिळाले. हो. आणि आनंदबाबा शिंदे नंतर तुम्हाला राज जाधव मिळाले, आणि राज जाधव नंतर तुम्हाला निखिल सावंत मिळाले. म्हणजे कशी साखळी जुळत चालली, नाही का? म्हणजे एखाद्याला दैवाने जर, नशिबाने जर त्याला साथ दिली तर ते कुठच्या कुठं जाऊ शकतो माणूस. आणि ते बरोबर ते धागे दोरं ते लागतात, ते वरच्या परमेश्वराची कृपा असते. अच्छा, मग त्यावेळेस तुमच्यासोबत कोणी ऍक्टर्स, कोण ऍक्टर्स होते? म्हणजे हे गाणं करत असताना ऍक्टर्स वगैरे कोण होते? राज जाधव होता सर. अच्छा, राज जाधव. आणि निखिल सावंत. मुलीचं नाव म्हणजे लेडीज पण होते? लेडीज पण होते सर. अच्छा. तसेच माझे मित्र आपला गोलू हातागळे म्हणून आहे. अच्छा, गोलू हातागळे. अच्छा, तो पण आहे का? हा. आणि गोविंदा उफाळे. गोविंदा उफाळे पण माझे आहे सर. म्हणजे त्या शॉर्ट मध्ये आहे तर त्यांचं शॉर्ट मध्ये तर त्यांचं कॅरेक्टर होतं का काही? कॅरेक्टर मी जेव्हा मागे चाललोय तर ते माझ्या याच्यात पैसे टाकाले. अच्छा, म्हणजे प्रेक्षकाची भूमिका त्यांची होती त्यात. त्याच्या नंतर मग शाळातला शिनी जो आहे सर ते शिवा राजू हातागळेचा आहे. अच्छा, तो पण पोरगा आहे? लहान मुलगा आहे सर ते. अच्छा, ते शाळामध्ये बंद राहते. आणि माझा आंधळ्याचा रोल आहे. अच्छा, तुमचा आंधळ्याचा रोल त्यातच आहे? हो. अच्छा, ते कसं काय आहे? त्या आंधळ्याचा रोल आहे सर माझा. तर शाळामध्ये बंद राहते. ते शाळा बंद म्हणजे बंद आहे? शाळा बंद राहते. त्याची अचानक तब्येत बिघडते. कोणाची? त्या मुलाची. तर मास्तर त्याला झोपी घालतात आणि शाळा सुटायची राहते. अच्छा, तर थोडा आराम कर बाबा, मी तुझ्या आई वडिलांना मी फोन करतो बोलवतोय. म्हणजे त्यांना मेसेज देतो, तात्पुरता तो आराम. तसा सीन असते. अच्छा, तो पण तुम्हीच केला? हा सर. अच्छा, तर मग त्यात आंधळ्याची जी भूमिका होती तुमची, हा सर, तर मग तुम्हाला म्हणजे ती क्लिप किती मिनिटाची होती?
एवढं तर काही नाही का? अच्छा ठीक आहे. म्हणजे असं डायलॉग वगैरे नव्हता ना त्यात? नाही सर, गाणं होतं. गाणंच होतं, गाण्यावरच पिक्चर राईज झालं ते. आणि ज्यावेळेस चला आपण आता तुमच्या मेकअपकडे वळू, तर ज्यावेळेस समजा ते हुबेहू कादर खान सारखं तुम्ही दिसत आहात त्या हो सर क्लिपमध्ये, तर मग तुमचा मेकअप वगैरे कोणी केला? हे निखिल सावंत वगैरे केलं सर. अच्छा, निखिल सावंत जे मुंबईचे किंवा जे दिग्दर्शक आहेत, आणि त्यांनी मग तुम्हाला बऱ्याचदा ती व्हिडिओ क्लिप दाखवली असेल कादर खानची ओरिजिनल की हे असं आहे म्हणून? हो, एकदा दाखवली तर सर माझ्या दिमागात. अच्छा, म्हणजे तुमच्या डोक्यात ते एकदा बसून गेलं? का याच्या पहिले पण माझ्या मनामध्ये होतं सर ते. हो, म्हणजे तुम्ही दिमागात घेतलं होतं. अच्छा, तर आता तुमचा हे जे मी आता इंटरव्ह्यू लावला होता, हा सर, तर त्या इंटरव्ह्यू नंतर तुमचा काय अनुभव म्हणते, तुम्हाला काय म्हणतात, म्हणजे तुम्हाला कसा वाटला तो इंटरव्ह्यू? सर इंटरव्ह्यू तर छान आहे सर. हा, छान आहे. अच्छा, आणि त्याचा काय प्रतिसाद वगैरे? प्रतिसाद पण भेटत आहे सर. भेटत आहे का? हा, म्हणजे मला असे फोन पण येतात. हा, माझ्या मित्र मंडळीचे, अच्छा, बाहेरगावचे. हा, म्हणजे तुम्ही आजही व्हायरल होत चालला? नांदेडून फोन आलेत मला. अच्छा. हा, उंबरखेडून फोन आले. हो का? खूप छान म्हणून. म्हणजे तुमची इंटरव्ह्यू दिला म्हणून की तुमची क्लिप पाहिली म्हणून? नाही, इंटरव्ह्यू दिला म्हणून. अच्छा अच्छा, म्हणजे दोन्ही गोष्टीसाठी की समजा तसं तर गाणं माझं सर आज 42 लाखापर्यंत गेलंय सर. हो, म्हणजे त्याच्यासाठीच तर मी तुमचा इंटरव्ह्यू घेतला होता की नाही? त्या दिवशी होतं जे हा तर कम होतं सर. अच्छा, 42 पर्यंत गेलं. अरे वा वा, चांगली गोष्ट आहे. हा, आणि तुम्ही आणखी व्हायरल होत चाललात. हो सर. तर मग आमच्या समाज जागृती मंचाचं कामच हे आहे की जो तळागाळातला समाज आहे, हा सर, आणि ज्यामध्ये खूप कलावंत आहेत किंवा खूप कला आहे भरलेली, पण ती समाजाच्या बाहेर आलीच नाही, आणि समाजाने त्या कलेला पाहिलं नाही, म्हणून त्यांना वाव मिळत नाही. बघा सर, मी जातीचा आहे मागावली जी, आणि माझी परिस्थिती आज पण नाही आहे सर. ते मी बाहेर काहीतरी करू शकतो, पण मनामध्ये अशी कला भरलेली आहे सर. माझ्या हृदयामध्ये खूप कला भरलेली आहे का मी कुठंतरी काहीतरी करू शकतो, पण काय माझी परिस्थिती मला इथं दाबून होता. नाही, सुरुवातीला तर मला तुम्हाला सलूट याच्यासाठी करावं लागतं, कारण तुमचं वय होत चाललंय. हो सर. आणि वय होत जात असताना सुद्धा तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या आत्म्यामध्ये तो उत्साह, ती उमंग, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द जी आहे, त्या गोष्टीसाठी खरंच मी म्हणतोय ना, तुम्हाला सलूट आहे. कारण ही जिद्द, ही चिकाटी आणि हे उत्साह, उमंग एखाद्या तरुणातही भेटत नाही, जी आज तुमच्या शरीरात, तुमच्या डोक्यात, तुमच्या दिमागात बसून आहे. तर ह्या करता ही जी तुमची तळमळ आहे काहीतरी करून दाखवण्याची, आणि या तळमळीला कुठेतरी समाजाच्या समोर आणण्याची, कारण कसं आहे, आता तुम्ही तर तुमच्या व्यवसायात आज सर मी मागावली जातीचा आहे. अच्छा, आज मी बाहेर निघायचा प्रयत्न करतोय सर. तसं जिथं खूप मुलं बाळ आहेत, हा, शिकल्या सवरलेली, हो, त्यांच्यात बी खूप कला आहे सर. मी बघतो. आता आपण मागच्या इंटरव्ह्यूला बोललोच ना की तुमची खूप सुंदर सुंदर मुलं आहेत, हाईट आहे, पर्सनॅलिटी आहे, चेहरा आहे, आणि मेकअपची गरज नाही. आणि समजा गाणे म्हणतील ते एवढं सुंदर हुबेहूब गाणं म्हणतील, गोड आवाजात, गोड गळ्यात. मात्र झालं कसं की त्यांना मार्गदर्शन नाही मिळालं, किंवा त्यांना त्या गोष्टीचा तेवढा छंद जोडला नाही, हा, किंवा त्यांच्या आई वडिलांनी त्यांना या गोष्टीला प्रवृत्त केलं नसेल. ठीक आहे. त्यामुळे आजही हा समाज म्हणा किंवा आपल्यासारखा अनेक समाज आहेत आजही जे या सगळ्या गोष्टीपासून वंचित आहेत. हो सर. तर यात खरी चूक जी आहे ती तर आई वडिलांची असते, पण जास्तीत जास्त त्या तरुणाची असते की त्याला स्वतःच जगणं कसं हे कळत नाही. की समजा माझ्यामध्ये ही कला आहे आणि ही कला जर मी लोकांना दाखवली तर यात माझं निश्चितच भविष्य घडू शकते, ही आयडिया काय येत नाही त्यांना. माहिती नसतं. तर त्याच्या मागचं कारण आता एक नसेल, अनेक कारण आहेत. अशिक्षितपणा आहे. तर जसे मला साथ भेटला सर, हो, तर मी बाहेर निघायची कोशिश केली सर. बरोबर. हाऊन म्हणतो लोकांना, अगर तुमची आशीर्वाद असेल माझ्या डोक्यावर, तुमचा हात असेल, तर मी आऊट काही करू शकतो सर. नाही, लोक तुम्हाला प्रतिसाद देत आहेत म्हणजे तुमच्याकडून काहीतरी करून घ्यायची इच्छा असेल लोकांची, म्हणून तुम्हाला प्रतिसाद देत आहेत. कारण त्यांना तुम्ही कुठेतरी आवडत आहात, तुमचा अभिनय आवडत असेल, तुमची बोलीभाषा आवडत असेल, तुमचं शरीर आवडत असेल,
किंवा तुमचा देखावा आवडत असेल त्याकरता तुम्हाला ते लाईक करतात, शेअर करतात आणि ते तुम्हाला पाहतात. हो सर. तर निश्चितच तुम्हाला भविष्यात काहीतरी एक असं तुमच्या हातून घडून जाईल की ज्याची कल्पना कदाचित तुम्ही केली नसेल. एखादा सिनेमाचा एखादा डायरेक्टर दिग्दर्शकाने तुम्हाला जर पाहिला असेल तर ते तुम्हाला ऑफरही करू शकतात एखाद्या रोलसाठी. कसं आहे, आज कलाकार म्हटलं तर आजच्या युगात खूप कठीण गोष्ट नाही झाली, खूप साधी गोष्ट. अगोदरच्या युगात खूप कठीण गोष्ट होती की लोक मुंबईला जात, स्ट्रगल करत आणि त्यातही त्यांना रोल मिळेल की नाही. आज कसं झालं, आज डिजिटल इंडिया झाला, मीडिया प्रत्येकाच्या हातात आलेला आहे. प्रत्येक जण मोबाईल पाहतो, प्रत्येकाला आयडिया भेटतात, प्रत्येक जण आपापल्या कलेचं प्रदर्शन करतो. पण आपल्या जातीची काही लोक आहेत जी करत नाहीत. तर यामागचं कारण असं आहे त्यांचा अशिक्षितपणा, शिक्षण न घेणे किंवा कोणी काही समजावून सांगत असेल तर त्याला न ऐकणे. आणि समजा कोणी त्यांना असं सांगत असेल की बाबा तुझ्या शरीरात तुला दिसायला सुंदर आहे, तू आता इथे तर ट्राय कर, तर त्यातही ते हे पाहतात की बाबा मला सांगा त्यामध्ये निश्चित याचा फायदा असेल. बरोबर ना. मी 2-3 पाहिलेत केस की समजा एखाद्याला आपण सांगितलं अरे बा इतका चांगला दिसतोस आणि खाली पिली आहेस, तर एखादा व्यवसाय का लावत नाहीस? नाही, त्याने बाहेर निघायला हवंय सर. पण ते निघत नाहीत ना. नाही, निघायला पाहिजे सर. निघायला पाहिजे ना. निघायला पाहिजे. कारण आजचं युग तसं नाही राहिलं. आज युग कसं खूप पुढे निघालं आणि आपण 100 वर्ष मागे चाललो. हो सर. आणि आज जर तुमच्या माध्यमातून ही लोक सुधारायला तयार असतील तर मला असं वाटतं की तुम्ही या समाजासाठीच नाही तर पूर्ण या जे खालच्या वर्गाचे आपण ज्यांना समजतो किंवा इतर समाज जो समजतात ते यांच्यासाठी तुम्ही एक प्रेरणा ठरू शकता की तुमच्यासारखा व्यक्ती जर व्हायरल होत असेल ते पण या वयात, तर ही तर कौतुकाचीच गोष्ट आहे की नाही. आणि हीच गोष्ट समजा त्या मुलांनी म्हणा, त्या समाजाने म्हणा, त्या मुलींनी म्हणा किंवा इतर समाजाने म्हणा ते पाहिलं तर कदाचित त्यांच्यातही परिवर्तन घडू शकते. आणि समाज जागृती मंचाचं कामच हे आहे की तुम्हाला व्हायरल करणे, तुमचा इंटरव्ह्यू घेणे, तुम्हाला लोकांसमोर प्रेझेंट करणे आणि तुमच्यातला विचार, तुमची कला, तुमचे अवगुण, तुमचे गुण हे सगळं लोकांना दाखवणे. म्हणजे काय होईल की लोकांना हे कळेल की आपण कुठे आहोत आणि हे कुठे आहेत. एकमेकांना सहकार्य होईल आणि आपण एकमेकाच्या सहकार्याच्या भावनेतून वर येऊ. ठीक आहे. आणखी तुम्ही आम्हाला व्ह्युअरसाठी काय सांगाल, जसं तुम्ही आज व्हायरल होत चाललात तर? सर, माझं एकच म्हणणं आहे, आमच्या मंगळवेढी समाजाच्या मुलांना जे कला आहेत आपल्यामध्ये ते तुमच्यापर्यंत सीमित ठेवू नका. त्यांना बाहेर काढायची कोशिश करा. कदाचित तुम्हाला खूप आज मला इतके लोक बघत आहेत, आज 40 लाख लोक बघत आहेत समजा, तर उद्या तुम्हाला 50 लाख लोक बघू शकतात. हो, बरोबर आहे. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. तर कुठपर्यंत तुम्ही ह्या चौकटामध्ये राहून आपली जिंदगी बरबाद करता. बरोबर. त्या चौकटीच्या बाहेर निघा तुम्ही. आणि आपली कला कोणी म्हणत असेल, आपल्यावर हसत असेल, त्याला हसू द्या. आपण आपलं काम करा, ते आपलं काम करा. त्यांना तिरक्याला जाऊन बघायचं, ते बघू द्या त्यांना. ते कोणी म्हणत असेल अरे आता हे काय करायला, म्हणजे या वयात असं का करतात, तर त्यांना कळू द्या. हसणाराचे दात दिसतात. बरोबर. पण माझा विश्वास जो आहे, विश्वास जे आहे, आत्मविश्वास जो आहे, तर मी हळू कोणी मला अगर साथ देत असेल, कोणी मला पुढे नेण्याची कोशिश करत असेल, ते मी कधी बी जायला त्यांच्यासोबत तयार आहे सर. माझी कला दाखवायला तयार आहे सर. मी डान्स पण आज या वयामध्ये करू शकतो सर. मी ते मागच्या वेळेस सांगितलं. हो, छान आहे. मी जे ऍक्टिंग सांगितली ते ऍक्टिंग करू शकतो सर. अच्छा. हो, तुम्हाला मिळेल चान्स एखाद्यादा, कारण तुम्ही आता या पावलावर पाऊल टाकून तुम्ही पुढे चालत आहात, तर निश्चित तुम्हाला कुठे ना कुठे एक रोल मिळेल. तुमचे नसीब जे आहे ते कधी पलटी मारायला सांगता येणार नाही. तर आमच्या व्ह्युअरसाठी तुम्ही जे बोललात त्याकरता मी प्रथम तुमचं अभिनंदन करतोय. आणि जे कोणी हा व्हिडिओ पाहत असेल, प्लीज आपण संजय हातागळेला सपोर्ट करावा आणि समाज जागृती मंचाला सबस्क्राईब करून शेअर करावा. धन्यवाद.